Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा आपला विषय आहे idioms and phrases. Yes, idioms आणि phrases will always help you to fluent your English. Okay, so idioms आणि phrases चा वापर करून आपण इंग्लिशमध्ये अजून कल्पकतेने कसं बोलू शकतो हे आपण इथे शिकणार आहोत. अलंकारिक भाषेत कसं बोलू शकतो हे आपण शिकणार आहोत. आता जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल की अभ्यास कर, तर रीड युअर बुक्स किंवा डू युअर स्टडी असं म्हणण्यापेक्षा हिट द बुक्स असं तुम्ही म्हणू शकतात. हिट द बुक्स दॅट मीन्स टू स्टार्ट स्टडिंग और टू स्टडी हार्ड. ओके, हिट द बुक्स इफ यू वॉन्ट टू पास द एक्झाम. ओके, अभ्यास कर याचा अर्थ काय होतो? अभ्यास कर जर तुला एक्झाम पास व्हायची असेल तर. आय एम हिटिंग द बुक्स नाव सो आय कॅन टॉक. आता मी अभ्यास करतो आहे त्याच्यामुळे मी बोलू शकत नाही. ओके, सो अभ्यास करणे किंवा अभ्यासाला सुरुवात करणे यासाठी तुम्ही हिट द बुक्स ही फ्रेज वापरू शकतात. तुम्हाला या रिलेटेड कोणतं एक्झाम्पल सुचतंय तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट आहे हिट द लाईट. ओके, सो आज आपण मोर दॅन 25 फ्रेजेस बघणार आहोत, इडियम्स बघणार आहोत, ज्याचा म्हणजे यूज तुम्ही स्टार्टिंग हिट पासून करू शकतात. ओके, हिट पासून ज्याची सुरुवात होणार आहे. हिट द बुक, हिट द लाईट, हिट द सॅक. सो असे खूप साऱ्या फ्रेजेस आहे जो हिटचा वापर करून आपण करू शकतो आणि अगदी सहज तुम्ही ते लक्षात ठेवू शकतात. त्याचा तुम्हाला मी मराठी अर्थ सांगणार आहे आणि त्याचे आपण दोन दोन एक्झाम्पल्स बघणार आहोत सो दॅट तुम्हाला सहज हे सगळं समजणार आहे. ओके, सो नेक्स्ट आहे हिट द लाईट. हिट द लाईट मीन्स टू टर्न ऑफ ऑर ऑन द लाईट. ठीक आहे, म्हणजे ऑफ करणे किंवा चालू करणे लाईट. प्लीज हिट द लाईट वेन यू लीव द रूम. ओके, बाहेर जाताना जेव्हा तू रूम सोडून जाशील तेव्हा लाईट बंद कर. ही ही हिट द लाईट्स अँड वेंट टू बेड. ओके, त्याने बंद केले, लाईट बंद केले आणि तो झोपायला गेला. सो हिट द लाईट. नेक्स्ट आहे हिट द टाउन. हिट द टाउन दॅट मीन्स टू गो आउट अँड हॅव फन इन अ टाउन और अ सिटी. ठीक आहे, बाहेर जाऊन सिटीमध्ये किंवा टाउन मध्ये जाऊन मजा करणं, मस्ती करणं म्हणजे हिट द टाउन. ऑफन टू विजिट रेस्टॉरंट, बार और क्लब्स. ठीक आहे, रेस्टॉरंट, बार, क्लब मध्ये जाऊन मजा करणं, मस्ती करणं त्याला हिट द टाउन ही फ्रेज यूज केली जाते. आफ्टर वर्क वी विल हिट द टाउन फॉर सम फन. काम संपल्यानंतर आपण बाहेर जाऊन थोडी मजा करूया. आय हिट द टाउन विथ माय फ्रेंड्स लास्ट नाईट. ओके, काल रात्री मी माझ्या फ्रेंड्स बरोबर बाहेर गेलो होतो. सो हिट द टाउन दॅट मीन्स यू वेंट टू हँग आउट विथ युअर फ्रेंड्स. ओके, नेक्स्ट आहे हिट द रूफ. नाउ हिट द रूफ व्हॉट इज मीन? टू बिकम व्हेरी अँग्री. खूप राग येणे, चिडचिड होणे, तेव्हा तुम्ही हिट द रूफ ही फ्रेज वापरू शकतात. एक्झाम्पल, मॉम हिट द रूफ वेन शी सॉ द मेस. ओके, आईला खूप राग आला म्हणजे तळपायाची आग मस्तकात जाणे असं आपण थोडक्यात मराठीत म्हणू शकतो की आईला खूप राग आला जेव्हा तिने पसारा बघितला, तेव्हा आईला खूप राग आला म्हणजे ती खूप चिडली, रागवली. आय हिट द रूफ वेन आय सॉ द ब्रोकन विंडो. ओके, जेव्हा मी तुटलेली खिडकी बघितली तेव्हा मला खूप राग आला. सो एखाद्या गोष्टीवर चिडणे, रागवणे यासाठी हिट द रूफ ही फ्रेज तुम्ही वापरू शकता. नेक्स्ट आहे हिट द हे. हिट द हे दॅट मीन्स टू गो टू स्लीप. आय एम सो टायर्ड, आय एम गोइंग टू हिट द हे नाव. मी खूप थकलोय, आता मी झोपायला जाणार आहे. दॅट मीन्स हिट द हे. इट्स टाइम टू हिट द हे. गुड नाईट. चला आता झोपायची वेळ झाली आहे. गुड नाईट. ठीक आहे, सो हिट द हे. येस. नेक्स्ट आहे हिट द रोड. हिट द रोड टू स्टार्ट अ जर्नी और लीव अ प्लेस. ठीक आहे, म्हणजे एक
गोष्ट सोडणे, नवीन प्रवासाला सुरुवात करणे किंवा एखादी जागा सोडून दुसरीकडे जाण्यासाठी प्रस्थान करणे. लेट्स हिट द रोड अर्ली टू अवॉइड ट्रॉफिक, अवॉइड ट्रॅफिक. ठीक आहे. सो आपण लवकर निघूया, लवकर आपली जर्नी स्टार्ट करूया, प्रवास स्टार्ट करूया. टू अवॉइड द ट्रॅफिक, ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी आपण आपला प्रवास लवकर सुरू करूया. वी शुड हिट द रोड बिफोर इट गेट्स डार्क. ठीक आहे. आपण लवकरच आपल्या प्रवासाला सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला रात्र होणार नाही. वी शुड लीव्ह ऑर स्टार्ट ट्रॅव्हलिंग बिफोर इट गेट्स डार्क, म्हणजे रात्र होण्याच्या आधीच आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली पाहिजे. येस. सो हिट द रोड, दॅट मीन्स टू स्टार्ट जर्नी. नेक्स्ट इज हिट द डेक. हिट द डेक, टू ड्रॉप डाऊन और लाई डाऊन क्विकली टू अवॉइड डेंजर. ओके. अचानक काहीतरी आल्यावर आपण खाली वागतो किंवा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळेला तुम्ही म्हणू शकतात हिट द डेक. सो ही हिट द डेक वेन द गन फायर स्टार्टेड. ओके. अचानक बंदुका चालायला लागल्या, गोळ्यांच्या आवाजाने त्याने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. हिट द डेक. नेक्स्ट, हिट द डेक, देअर इज अ शूटर इन द बिल्डिंग. ओके. स्वतःला वाचव, बिल्डिंग मध्ये शूटर आहेत. म्हणजे डोकं खाली घेऊन स्वतःला सेव्ह करणं कुठेतरी. नेक्स्ट आहे हिट द जॅकपॉट. हिट द जॅकपॉट, टू हॅव अ ग्रेट सक्सेस और विन अ लॉट ऑफ मनी. खूप एक अचानक पैसे मिळणे किंवा लॉटरी लागणे, याला तुम्ही हिट द जॅकपॉट म्हणू शकतात. आय हिट द जॅकपॉट ऍट द कॅसिनो लास्ट नाईट. ठीक आहे. लास्ट नाईट कसिनो मध्ये मला जॅकपॉट लागला. ही हिट द जॅकपॉट विथ हिज न्यू जॉब. ठीक आहे. नवीन जॉब लागला म्हणजे त्याला एक ग्रेट सक्सेस मिळाला म्हणून त्याला जॅकपॉट लागला. आपण असं म्हणतो ना की अरे त्याला जॅकपॉटच लागला. सो तेव्हा तुम्ही हिट द जॅकपॉट असं म्हणू शकतात. नवीन नोकरी लागून त्याला जॅकपॉट लागला. नेक्स्ट इज हिट द वॉल. हिट द वॉल, to reach a point where you can't continue because you are too tired. Okay, to reach point where you can't continue because you are too tired. तुम्ही खूप थकलेले असल्यामुळे तुम्ही एका पॉइंटवर पोहोचू शकत नाहीये. आफ्टर वर्किंग ऑल नाईट आय हिट द वॉल अँड फेल अस्लीप. खूप वेळ काम केल्यानंतर मला झोप लागली. आफ्टर 2 hours of reading, I hit the wall and stop. ओके. आता मी इतकी थकली की मी आता याच्या पुढे काम करूच शकत नाही. या कंडिशन मध्ये तुम्ही हिट द वॉल ही फ्रेज वापरू शकतात. नेक्स्ट, हिट द सॅक. हिट द सॅक, दॅट मीन्स अगेन टू गो टू बेड और स्लीप. इट्स बीन अ लॉंग डे, टाइम टू हिट द सॅक. खूप मोठा दिवस होता किंवा आज मी खूप काम केले आहे, त्यामुळे आता मी लवकर झोपतो. आय एम गोइंग टू हिट द सॅक अँड गेट सम रेस्ट. मी आता झोपणार आहे आणि थोडा आराम करणार आहे. ओके. हिट द सॅक म्हणजे झोपायला जाणे. सो तुम्ही बघतायत की हिटचा वापर करूनच आपण कितीतरी फ्रेजेस तयार करू शकतोय. नेक्स्ट, हिट इट ऑफ. हिट इट ऑफ, टू बिकम फ्रेंडली विथ इच अदर इमिजिएटली. अचानक आपण एखाद्याशी खूप क्लोज होऊन जातो किंवा गप्पा मारतो, छान ओळख होते, फ्रेंड होतो, त्यावेळेला तुम्ही म्हणू शकतात हिट इट ऑफ. शी अँड हर रूममेट हिट इट ऑफ फ्रॉम डे वन. ती आणि तिची मैत्रीण, रूममेट पहिल्या दिवसापासून अगदी चांगले मित्र झाले, फ्रेंड्स झाले. वी हिट इट ऑफ ॲज सून ॲज वी मीट. आम्ही पहिल्या भेटीतच खूप छान एकमेकांचे मित्र झालो, फ्रेंड्स झालो. हिट इट ऑफ. ओके. नेक्स्ट इज हिट अँड मिस. अनप्रिडिक्टेबल,
समटाइम्स गुड समटाइम्स बॅड. ओके, काही गोष्टी अनप्रिडिक्टेबल असतात, आपण काही त्याबद्दल सांगू शकत नाही. काही वेळेला चांगली गोष्ट होते, काही वेळेला वाईट गोष्ट होते. सो हिट हिट अँड मिस. द वेदर हिअर इज हिट अँड मिस. ओके, वातावरणाचं काही सांगता येत नाही, कधी पाऊस येतोय, कधी ऊन पडतंय. सो इट्स हिट अँड मिस. नेक्स्ट, द सर्व्हिस ऍट दॅट रेस्टॉरंट इज हिट अँड मिस. ठीक आहे, त्या रेस्टॉरंटची सर्व्हिस कधी चांगली असते, कधी वाईट असते, काही सांगता येत नाही. वी कांट से एनिथिंग अबाउट इट. ओके, सो हिट अँड मिस. माय कुकिंग इज ऑलवेज हिट अँड मिस. माझा कुकिंग जे आहे ते कधी चांगलं होतं, कधी वाईट होतं, काही गॅरंटी घेता येत नाही, काहीच सांगता येत नाही. ठीक आहे. सो बऱ्याचदा असं होतं, आपण कोणता तरी पदार्थ करतो तो एखादी वेळेस तो खूप छान होतो, एखाद वेळेस बिघडतो. सो आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की ते चांगलंच होईल. त्यावेळेला तुम्ही म्हणू शकतात हिट अँड मिस. येस. नेक्स्ट, हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेड. टू से ऑर डू एक्झॅक्टली द राईट थिंग. म्हणजे मला हेच म्हणायचं होतं जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा. When she said I was tired, she hit the nail on the head. Okay, you hit the nail on the head when you said it was too expensive. ठीक आहे, तू जेव्हा म्हणालीस की हे खूप महाग आहे, तेव्हा तू करेक्ट बोलली. मलाही तेच म्हणायचं होतं. ठीक आहे. येस. नेक्स्ट इज hit the brakes. Hit the brakes. To stop or slow down suddenly. अचानक ब्रेक दाबणे किंवा अचानक थांबणे. He hit the brakes quickly to avoid an accident. त्याने अचानक ब्रेक दाबला ऍक्सिडेंट अवॉइड करण्यासाठी, टाळण्यासाठी. I told her to hit the brakes at the corner. मी तिला सांगितलं की कॉर्नरच्या ठिकाणी तुला ब्रेक लावणं गरजेचं आहे. हिट द ब्रेक. ओके, सो हिट द ब्रेक दॅट मीन्स टू स्टॉप और स्लो डाऊन सडनली. नेक्स्ट, हिट द पॅनिक बटन. हिट द पॅनिक बटन. टू ओव्हर रिॲक्ट इन फिअर. काही लोकांना सवय असते की ओव्हर रिॲक्ट करणे सिच्युएशनला, त्यावेळेस खूप पॅनिक होण्याचं ऍक्शन ते करतात किंवा पॅनिक होतात. त्यावेळेला तुम्ही म्हणू शकतात हिट द पॅनिक बटन. डोंट हिट द पॅनिक बटन, इट्स नॉट अ बिग प्रॉब्लेम. ओके, एवढं टेन्शन नको घेऊ किंवा एवढं पॅनिक नको होऊ, हा इतका मोठा प्रॉब्लेम नाहीये. सो डोंट हिट द पॅनिक बटन, इट्स नॉट अ बिग प्रॉब्लेम. ओके, I hit the panic button when I lost my wallet. I hit the panic button when I lost my wallet. म्हणजे जेव्हा माझं वॉलेट हरवलं तेव्हा मी खूप पॅनिक झालो, खूप टेन्शन किंवा खूप घाबरलो, असं तुम्ही म्हणू शकता. येस, हिट द पॅनिक बटन. नेक्स्ट इज हिट द सॅक. हिट द सॅक. To go to bed or go to sleep. Yes, we already understand this, but let's learn some more examples. I'm so tired, I'm going to hit the sack now. You look sleepy, you should hit the sack. अरे तू खूप थकलेली दिसते, तू किंवा झोप आलेली दिसते तुला, तू आता झोपलं पाहिजेस. ठीक आहे, चलो. हिट द सॅक. हिट द रोड. हिट द रोड टू स्टार्ट अ जर्नी. लेट्स हिट द रोड बिफोर द ट्रॅफिक गेट्स वर्स. पटकन आपण आपला प्रवास सुरू करूया, नाही तर खूप ट्रॅफिक होईल. ओके, ही पण आपण फ्रेज ऑलरेडी बघितली आहे. ही हिट द रोड राईट आफ्टर सेइंग गुड बाय. गुड बाय म्हटल्या म्हटल्या त्याने आपल्या प्रवासाला सुरुवात केली. सो हिट द रोड मीन्स टू स्टार्ट अ जर्नी. Again, hit or miss, good or bad, something that is unpredictable and it can either be good or bad. The weather in the city is hit or miss. The new restaurant is hit or miss. Sometimes the food is great, sometimes it's bad. So I'm just telling you this again because you should remember. Hit rock button.
टू रीच द लोएस्ट पॉइंट और द वर्स्ट सिच्युएशन इन लाईफ. ओके, प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशी वेळ येते की आपण अगदी लो फील करतो, तेव्हा तेव्हा तुम्ही म्हणू शकतात हिट रॉक बटन. आफ्टर लुझिंग हिज जॉब ही फेल्ट लाईक ही हिट रॉक बटन. त्याचा जॉब गेल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं की आपण म्हणजे हरलो आता या लाईफ मधून. सो खूप लो फील तो करत होता. नेक्स्ट, आय थॉट आय हिट रॉक बटन बट थिंग्स गेट वर्स. ठीक आहे, मला असं वाटलं की मी आता हरलोय किंवा मी खूप लोएस्ट पॉइंटला आहे, बट गोष्टी अजून अजून बिघडत होत्या. सो हिट रॉक बटन दॅट मीन्स टू रीच द लोएस्ट पॉइंट or the worst situation in life. Yes. Next is hit the streets. Hit the streets. To go outside often to protest, campaigning or do something in public. एखाद्या पब्लिकली एखादी गोष्ट करणे, काही कॅम्पेनिंग करण्यासाठी बाहेर एकत्र जाणे सगळ्यांबरोबर, त्याला हिट द स्ट्रीट्स असं तुम्ही म्हणू शकतात. मोर्चा काढणे. लाईक द स्टुडंट हिट द स्ट्रीट टू प्रोटेस्ट द न्यू रूल्स. ओके, न्यू रूल्स साठी स्टुडंट्स ने स्टुडंट रस्त्यावर उतरले. आय एम गोइंग टू हिट द स्ट्रीट टू ग्रॅब सम लंच. ओके, मी बाहेर जाणार आहे लंच घेण्यासाठी. लेट्स हिट द स्ट्रीट अँड गेट सम फ्रेश एअर. चल आपण बाहेर जाऊया आणि फ्रेश एअर घेऊया. ओके, सो टू गो आउटसाइड ऑफन टू प्रोटेस्ट, कॅम्पेनिंग और डू समथिंग इन पब्लिक. सो पब्लिकशी रिलेटेड काही गोष्टी बाहेर करण्यासाठी जातात ना, हिट द स्ट्रीट हे फ्रेज तुम्ही वापरू शकतात. नेक्स्ट इज हिट द लाईट्स. हिट द लाईट्स टू टर्न द लाईट्स ऑन और ऑफ. म्हणजे लाईट एक तर ऑन करा किंवा ऑफ करा. ठीक आहे. इट्स सो डार्क हिअर, कॅन यू हिट द लाईट्स. इथे खूप अंधार झालाय, तू लाईट लावू शकतो का. इट्स सो डार्क हिअर, कॅन यू हिट द लाईट्स. येस, करेक्ट. आय फॉरगॉट टू हिट द लाईट्स वेन आय लेफ्ट. ठीक आहे, आता इथे वरती जो आपण अर्थ घेतलाय तो चालू करण्यासाठी घेतलाय आणि खाली बंद करण्यासाठी घेतलाय. तो सिच्युएशन नुसार हे तुम्हाला आपोआप समजणार आहे. ठीक आहे. आय फॉरगॉट टू हिट द लाईट्स वेन आय लेफ्ट. ठीक आहे, जेव्हा मी निघालो तेव्हा मी लाईट बंद करण्याचं विसरले. येस. अगेन, हिट द रूफ टू बिकम व्हेरी अँग्री. आय हिट द रूफ वेन माय फ्रेंड लाईड टू मी. मला खूप राग आला जेव्हा माझा मित्र माझ्याशी खोटं बोलला. डॅड विल हिट द रूफ इफ आय डोंट क्लीन माय रूम. माझी रूम जर मी स्वच्छ केली नाही तर माझे बाबा मला रागवतील. हिट द रूफ किंवा चिडतील. Yes. So hit the roof means too angry. So these are very common things you can easily use. Next is hit the bottle. Hit the bottle. That means to drink alcohol excessively. अति वेळ जास्त प्रमाणात अल्कोहोल कंझ्युम करणं. He was hitting the bottle at the party all night. Okay. पूर्ण पार्टीमध्ये तो खूप जास्त अल्कोहोल घेत होता. Don't hit the bottle too often. It's bad for your health. ओके, जास्त अल्कोहोल घेणं हे तुमच्या हेल्थसाठी खराब ठरू शकतं, त्रासदायक ठरू शकतं. त्याच्यामुळे ते घेऊ नाही. हिट द बॉटल. हिट द बॉटल. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल्स. नेक्स्ट, हिट अ नर्व. हिट अ नर्व. That means to say or do something that makes someone feel upset or hurt. एखाद्याच्या नस दाबणे, आपण मराठीत जर म्हटलं तर एखाद्या गोष्टीसाठी खूप अपसेट होणे. तर मला माहिती आहे की हा व्यक्ती या गोष्टीवरनं नाराज होईल, पण मुद्दाम तेच करणे. समवन असं काहीतरी करणे की जेणेकरून समोरचा नाराज होईल आणि हर्ट होईल. डोंट टॉक अबाउट हर फॅमिली. इट माइट हिट अ नर्व. ओके, तिच्या फॅमिली बद्दल काहीही बोलू नको, तिला त्याचा राग येईल, तिला ते खूप हर्ट होईल, वाईट वाटेल. यू हिट अ नर्व वेन यू टॉक्ड अबाउट हर पास्ट. तू जेव्हा तिच्या पास्ट बद्दल बोलला तेव्हा तू म्हणजे तिला त्रास दिला, तिला हर्ट केलं, अपसेट केलं.
ठीक आहे. सो जले पर नमक छिडकणं असं पण या फ्रेजचा आपण मिनिंग घेऊ शकतो. कशाला उगाच त्रास देणं. येस. अगेन, हिट द बुक्स टू स्टडी हार्ड. यू शुड हिट द बुक्स इफ यू वॉन्ट गुड ग्रेड्स. तुला जर चांगले मार्क हवे असतील तर तू अभ्यास कर. लेट्स हिट द बुक्स टुगेदर ऍट द पार्टी. ठीक आहे. सॉरी, लेट्स हिट द बुक्स टुगेदर ऍट द लायब्ररी. ठीक आहे, लायब्ररीमध्ये आपण एकत्र अभ्यास करूया. Hit the books means to study hard. So now I want you to make one sentence using hit the study. Next, hit the nail on the head. तो आता इथे नेल ऑन द हेड म्हणजे डोक्यात खिळा ठोकणे नाहीयेत, तर टू से ऑर डू समथिंग एक्झॅक्टली राईट. एखादी गोष्ट अगदी करेक्ट पकडणे किंवा बोलणे. दॅट एक्झॅक्टली राईट. दॅट्स एक्झॅक्टली राईट. यू हिट द नेल ऑन द हेड. तू अगदी योग्य बोललायस. करेक्ट. यू हिट द नेल ऑन द हेड. That's exactly what I was thinking. You hit the nail on the head. ठीक आहे. तू एक्झॅक्टली तेच बोललाय जे मला हवं होतं किंवा जे मला म्हणायचं होतं, तर तू अगदी योग्य पॉइंट पकडलायस. यू जस्ट हिट द नेल ऑन द हेड. ठीक आहे. सो अशा ह्या फ्रेजेस होत्या. हिटचा वापर करून आज आपण मोर दॅन 25 फ्रेजेस बघितल्या आहेत. आय एम शुअर या तुमच्या लक्षात आल्या असतील आणि कुठेतरी तुम्ही त्या वाचल्या असणारे किंवा नसेल वाचलं तर नक्की तुमच्या व्होकॅबलरीमध्ये हे ऍड करा. कारण की हे तुम्हाला इंग्लिश बोलताना याचा खूप उपयोग होणार आहे. आणि जर तुम्हाला बेसिक पासून इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करायची असेल तर आपला स्पोकन इंग्लिश कोर्स नक्की जॉईन करा, ज्यामध्ये आपण लाईव्ह ट्रेनिंग घेतो, बोलण्याची प्रॅक्टिस करतो. लिमिटेड बॅचेस असतात, लिमिटेड स्टुडंट असतात, त्यामुळे प्रत्येकाला बोलण्याचा चान्स दिला जातो. आणि इंग्लिश लँग्वेज अशी आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतः बोलून प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही. त्यामुळे लाईव्ह क्लास नक्की जॉईन करा आणि बेसिक पासून इंग्लिश बोलायला सहज शिका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.